British Empire. Hit them hard. सर 75,000 लोकांचा मोर्चा निघालेला आहे. मला असं वाटतं की आपण तयारीत असलं पाहिजे. वंदे मातरम. संतापलेल्या लोकांची एक लाट फाळणीच्या विरोधात उसळली आणि त्याच दिवशी एका अज्ञात देशभक्ताने वंदे मातरमचा नारा दिला आणि पाहता पाहता संपूर्ण परिसर आणि आसमंत वंदे मातरमच्या घोषणांनी निनादून उठला. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची बाण धरिले करिहे सतीचे. स्वातंत्र्य कार्याच्या निखाऱ्यावरून चालणाऱ्या क्रांतिकारकांना वंदे मातरम या नाऱ्याने स्वातंत्र्य लढायला एक नवसंजीवनी मिळाली. त्याचा जयघोष सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यात गुंजू लागला. एक प्रखर राष्ट्रभक्त तेजस्वी क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांनी 1905च्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या दिवशी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी पुण्याच्या लकडी पुलाच्या पलीकडे विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्याचं आयोजन केलं होतं. वंदे मातरम. या पुण्यभूमीतील माझ्या राष्ट्रभक्त पुणेकरांनो, आज विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्यासाठीच आपण इथे जमलो आहोत. इथून पुढं आपण भारतीय स्वदेशी वस्तूंचाच वापर करायचा आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार. इकडचा पैसा, इकडचे श्रम याच देशवासियांसाठी व्यतीत करायचे, या मातीसाठीच व्यतीत करायचे.